शिवसेना नेते काळू शेळकंदे, मारुती वायाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. याचा फटका देवराम लांडे यांना बसू शकतो का? नमस्कार सर. तसा यांनी जो प्रवेश केला आहे त्याचा फटका देवराम लांडे यांना बसू शकत नाही. कारण समाज हा देवराम लांड्याबरोबर आहे आणि आदिवासी समाज हा जागृत आहे, मतदार हा जागृत आहे. त्यामुळे तो कोणाच्याही पुढाऱ्याच्या याला थापे म्हणजे पूर्वी जुन्या काळात असं होतं का पुढाऱ्याने सांगायचं मतदाराने ऐकायचा. तो पिरियड आता राहिला नाही. आता शून्य मतदार झाला आहे. तुम्ही प्रत्येक गावात जा, त्याचा फटका बसणार नाही कारण मतदार हा जागृत आहे. देवराम लांडेचं पाहता जरी समोरचे माझ्या मतानं ही निवडणूक ही श्रीमंत विरुद्ध गरीब अशी आहे. कारण यांच्याकडे भरपूर असा पैसा आहे. आमचा जो उमेदवार आहे देवराम लांडे हा अत्यंत गरीब आहे, पण हा जनतेचा उमेदवार आहे. तुम्ही येणाऱ्या मतदारात तुम्ही जनता दाखवून देणार आहे. त्यामुळं त्यांनी किती यांच्याकडे पैसा असू द्या, हा पैसा त्यांच्या सत्तेतून आलेला आहे. त्यांनाही आम्ही त्यावेळेस निवडून दिलं, परंतु त्यांनी आमच्या भागाचा जो विकास करायला पाहिजे होता ते केलेला नाही. काही उमेदवारांनी घोषणा दिली होती की राघोजी भांगरेचं स्मारक जुन्नर तालुक्यात उभा करल तरच मी उभं राहील. हे खरं आता जनतेला दाखवून देण्याची वेळ आले का? स्मारक जर तुम्ही उभं केलं नाही तर तुम्ही जनतेकडे मतदान कोणत्या पद्धतीने मागता?